हे काय? बॅग घेऊन कुठे निघालास? तू ट्रिपला वगैरे चाललास का? अरे सांग ना वेदांत, कुठे निघालास बॅग घेऊन? मी घर सोडलंय. काय? अरे पण वेदांत, अरे तू कुठे जाणार, कुठे राहणार? बघेन मी हॉटेलमध्ये राहीन. हॉटेलमध्ये? वेदांत, स्वतःचं घर असताना कोणी हॉटेलमध्ये जाऊन राहतं का? मुले माझे ना पेशन्स संपलेत आता. नाही सहन होत मला रोज. आतमध्ये ना खूप साठलाय, चिडचिड होते, त्रास होतोय, झोप येत नाही आणि राग तर एवढा आलाय असं वाटतंय त्या पुरुषोत्तमचा जाऊन खून करून टाक. वेदांत गप्प बैसा. मी सांगितलं ना तुला, आपण ह्या विषयावर शांततेत विचार करूयात. बरं मी काय म्हणते, तू माझ्या घरी ये राहायला. तुझ्या घरी? हा. अगं पण तुझ्या घरी कसं? आणि आई अण्णांना काय सांगणार? हे बघ, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, मी बघेन काय सांगायचं ते. तू ये घरी, आम्ही आहे ना तुला सेपरेट बेडरूम देऊ, तुझी काळजी घेऊ. तुला आहे ना तू स्वतःच्याच घरी आहेस असं वाटेल. मुल्या नको. अरे ऐक ना वेदांत. अगं पण आई अण्णांना असंच वाटेल की त्यांचा जावई आलाय घरी. म्हणजे आपण हे सगळं नाटक करतोय ते अजून सांगितलं नाहीये ना घरी. म्हणजे बघ तू एकदा विचार करू, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. वेदांत वानखेडे. अरे देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठे गेलेलास? माती खायला? तू मूर्ख आहेस. अरे जरा बघ तिच्याकडे, बघ. एवढी गोड मुलगी तुला समोरून म्हणते आमच्या घरी राहायला आहे आणि तू जात नाहीयेस. अक्कल नाही आहे का तुला? अरे तू जाय, तू जा. काय जा? मी कुठेच जाणार नाहीये. अरे ऍक्च्युली तू जा तिच्या घरी राहायला. त्याने काय होईल माहितीये? तुम्ही दोघे एकाच घरात. जवळीक वाढेल, सहवास वाढेल आणि सहवास वाढला ना की प्रेमही वाढतं. वेदांत, काही नाही, मी ते विचार करत होतो. अमूल्य, तू नहीं समझोगी. कुछ कुछ होता है. काय झालं म्हणे? काय तुम्ही बरे आहात ना? अचानक कशा आलात? वेदांत घर सोडून गेलाय. काय? हो म्हणजे 2-3 दिवस आमचं बोलणं चालू होतं. मी त्याला खूप समजावलं. मला म्हणाला माझ्या मागे यायचं नाही, माझ्याशी काही बोलायचं नाही. म्हणाला हे जे काही चाललंय याचा मला खूप त्रास होतोय. आपण कंपनीच्या बाबतीत जे काही ठरवलंय नाही पटलं त्याला. हे फार वाईट झालं. ही अशी एकदम तुमच्या घरातली खाजगी बाब आहे. मला पण तरी आईचं मन त्याने समजून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. काय करू हो मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला, पण समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये तो. बघा तुम्ही रडू नका. तो येईल परत. पण तुम्ही सुद्धा आता काही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या कंपनीचं जे बँक अकाउंट आहे त्याचा ऍक्सेस अजूनही वेदांतकडे आहे. हो, तो बंद करायला हवा. काय बोलताय तुम्ही हे? आता या पैशांवर तो कितीही दिवस बाहेर राहू शकतो. एकदा ही रसद बंद केली की
येईल तो परत, त्यामुळं बँक अकाउंट लॉक करा. नाही 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 नाही, हे असं काही केलं ना तर तो अजून चिडेल हो. नको. बघा मॅडम, तुम्हाला तो घरी परत यायला हवाय की नको? तो घरी परत यायला हवा असेल तर तुम्हाला हे करायलाच पाहिजे. कराल ना लॉक? ठीक आहे. काही नाही, एक लीगल लेटर द्यायचं बँकेला, ऍक्सेस बंद. आणि अजिबात काळजी करू नका, वेदांत लवकरात लवकर घरी परत येणार. काळजी करायची नाही अजिबात. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळेजण कामात एवढे बिझी आहेत की वर बघायला सुद्धा वेळ नाहीये त्यांना. गुड, आवडलंय मला. मॅडम, इकडे सगळे मनापासून काम करतात. वेदांत सरांनीच आम्हाला शिकवलंय, जे काही करायचंय ते मनापासून करायचं. इज इट? जे काही करायचं ते मन लावून करायचं. कामात आहेस? हो, मी इथे काम करायला येते, सो कामच करते. बाय द वे, मी आद्याच फॅशन वर्ल्डचे काही डिझाईन्स बघितले. इनफॅक्ट मला काही आवडले सुद्धा. मला माझ्यासाठी काही घ्यायला आवडते. तू ऑर्डर करशील माझ्यासाठी? ॲक्च्युली तुलाच ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल. ओके. मला वाटलं इथल्या इथेच आहे, सो माझ्यासाठी इझी होऊन जाईल. इथल्या इथे जरी असलं तरी बिझनेस बिझनेस असतो ना. म्हणजे आपण एका सर्टन सिस्टमनुसार काम करतो, राईट? तू कर ऑर्डर. नो वरीज, मी बोलेन आद्याशी. मी बोलली ना आद्याशी. शांत बसा. विजयला काय झालं? काहीच कळत नाही. ते त्यांचं सगळं ऐकतायत. विजय का असं वागतायत ना, हेच कळत नाहीये मला. अरे काय अर्थ आहे या सगळ्याला? आधी कंपनीतून बाहेर झाला, आता घर सुद्धा सोडलं त्याने. खरंच अण्णा, खूप वाईट परिस्थितीत आहे तो. विचार जरी केला तरी कसं तरी होतं. बरं काय सध्या आता राहतोय कुठे तो? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये? अमूल्य, का आपलं घर असताना हॉटेलची काय गरज आहे? अण्णा पण त्याला इथे खूप ऑकवर्ड होईल. घर छोटस आहे आपलं, पण ठीक आहे ना, आपण करू त्याची काहीतरी व्यवस्था करू ना इकडे. अण्णा पण मला नाही वाटत तो ऐकेल. अमूल्य, तू होणारी बायको आहेस त्याची. तुला पटतंय का तो असं हॉटेलमध्ये राहणार आहे ते? अण्णा, मी सुद्धा त्याला हेच समजावून सांगितलं. मी त्याला म्हणाले की तू
हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा एखादं घर भाड्याने घेऊन राहा. अगं एकट्याने काय काय करेल तो बिचारा? खाण्यापिण्याचं काय त्याच्या? साधा चहा तरी करता येतो का त्याला? नाही. मग त्याला म्हणा असं काही वेडेपणा करू नकोस. मग आज तब्येत वगैरे बिघडवून घ्यायला का तू? हो ना अण्णा, मला सुद्धा त्याचीच भीती. मी बोलून बघू का त्याच्याशी? मी आधी बोलते. बरं ठीक आहे, बघ बोलून बघ. आणि नाही ऐकलं तर तो समोर असताना मला फोन लावून दे, मग मी बोलतो त्याशी. कळलं? त्याला म्हणावं अण्णांच्या घराची दारं सदैव उघडी आहेत त्याच्यासाठी. हो अण्णा. आणि मागे मी जे काय सांगितलंय तुला ते लक्षात ठेवायचं. त्याला अजिबात एकटं पडू देऊ नकोस हा मुलगा. आता होणारी बायको आहेस तू त्याची. आता आयुष्यभर त्याला साथ द्यायची आहे, चांगल्या परिस्थितीत सुद्धा आणि वाईट परिस्थितीत सुद्धा. कळतंय का? श्रीधर वानखेडे, पाहताय ना अशी घोडदौड सुरू आहे माझी. हळूहळू सगळं माझं होत चाललंय. नूतन, तुमची बायको नूतनचं पान हलत नाही माझ्याशिवाय. तुम्हीच शिकवलंय ना प्रत्येक गोष्टीची व्याजासकट परतफेड करायची. प्रत्येक गोष्टीची परतफेड होणार. तुमचा मुलगा वेदांत वानखेडे त्याला मोठ्या कष्टानं त्याचं साम्राज्य उभं केलं. मोठी कंपनी उभी केली त्यांनी. त्याच्याच कंपनीतून त्याला पाय उतार व्हायला भाग पडलंय मी. सगळे वानखेडे जमिनीवर आणणार मी. वेदांत वानखेडे कमजोर झाला की नूतन वानखेडे कमजोर होणार. एकदा नूतन वानखेडे कमजोर झाली की सगळं माझं होणार. पुरुषोत्तम गुडपल्लीवार द प्रोपराइटर. दाता तू है सबका, अजो समा का, मालिक खालिक दोनों जहां का. काय रे, खूप चांगलं वाटतंय का तुला हॉटेलमध्ये राहून? असं का विचारतेस? नाही म्हणजे अजून किती दिवस राहणार आहेस हॉटेलमध्ये? आय डोंट नो. बट आय नो. आता इथून पुढे तू एकही दिवस हॉटेलमध्ये राहायचं नाहीस. म्हणजे तू माझ्या घरी राहणार आहेस. मी सांगितलं अण्णांना. सांगितलं त्यांना की तू घर सोडलंस. अमूल्य अगं कशाला? अरे पण अण्णांनी तुला आमच्या घरी राहायला बोलवलं. नाही. ए वेदांत, नाही वगैरे काही नाही. तू माझं ऐकणार नाहीयेस का? अमूल्य तू समजून घे ना प्लीज. नाही 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 नाही, मी काय म्हणते ना ते तू समजून घे. हे बघ, अण्णांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं की जर वेदांतने ऐकलं नाही ना तर तू सरळ मला फोन कर. मी अण्णांनाच फोन. नाही 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 प्लीज अमूल्य नको. एवढा मोठा बिझनेसमॅन आहेस पण एवढी साधी गोष्ट कळत नाही. आपणच आपलं आयुष्य आपल्या हाताने कॉम्प्लिकेट करून ठेवायचं. कसं आहे ना वेदांत, आयुष्यात काही गोष्टी ना साध्या सोप्या सरळ असतात. जसं तू घर सोडलंस तर तू माझ्या घरी राहायला येऊ शकला असता ना, पण नाही. तू काय केलंस, तू हॉटेलमध्ये जाऊन राहायला लागला.
तू आमच्या घरी हक्काने राहू शकतोस. आणि अण्णा तर तुला जावई मानतात ना. मुल्या अगं खूप ऑड होईल सगळं. ए नाही रे, काही ऑड नाही होणार. तू आहे ना, तू स्वतःहून ऑड करून घेतोस. हे बघ, आता मला माहिती आहे की आमचं घर तुझ्या घरा एवढं मोठं नाही, पण आमच्या घराला घर पण. त्यामुळे आय एम व्हेरी शुअर की तुला आहे ना आमच्या घरात असं एकटं नाही वाटणार. तुला असं वाटेल की तुझंच घर. पण नको. हे नाही वेदांत, आता इथून पुढे ना मी तुझं काहीच नाही ऐकून घेणार. आता सरळ तुझी बॅग उचलायचीस आणि तुंपलवारांच्या महालात येऊन राहायचंस. मुल्या कशाला? बोलून सुद्धा ऐकत नाहीयेस ना तू. तू थांब, मी अण्णांनाच फोन करते. नाही, नाही, नाही. मी येतो. ये हुई ना बात. वेलकम टू तुंपलवार पॅलेस. थांब. अगं मी घेतो. अरे नाही नाही नाही, तू माझा गेस्ट आहेस ना, मी घेते. ये. मी पायघड्या आणि गुलाबाच्या पाकळ्या घेऊन येते. मुल्या काय वेदांत, किती फॉर्मल होतोयस. ये आत ये. आणि मी आताच सांगते, मी उगाच म्हणत नाहीये, पण ह्याला तू तुझंच घर समज. खूप हट्टी आहेस तू. फक्त हट्टी नाहीये मी, जिद्दी सुद्धा आहे. आणि मिस्टर वेदांत वानखेडे, कालपर्यंत तुम्ही माझे बॉस होता, पण आता मी तुमची पार्टनर झाली. सो तुला सुद्धा माझी बॉसगिरी सहन करावी लागेल. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुला असं वाटेल ना की मी का मूल्याचं ऐकू, तेव्हा आहे ना लक्षात ठेव की माझं खोटी गर्लफ्रेंड ते पार्टनर हे प्रमोशन ना तूच केलंस. ये बस. बॅग घेतो मी. अरे राहू दे बॅग तुझी इथे. वेदांत नाही नाही नाही. अगं मी घेतो. नाही नाही, हे बघ, तुझी बॅग राहू दे. राहू दे, तू माझ्या घरी आलायस ना, बस. आणि हो, तुला माहितीये ना आई सध्या घरी नाहीये, त्यामुळे तुला जे काही हवंय तू मला सांग. सगळं हातात मिळेल. तू बस, मी आलेच. बोल, काय घेणार तू? हे बघ, रेग्युलर कॉफी, डाल्गोना कॉफी, कॅरेमल कॉफी, ग्रीन टी किंवा मग ब्लॅक टी. तसं मला माहितीये तुला काय आवडतं, पण तरी मी घरी हे सगळं पिता. नाही, आमच्या घरी सगळे चहाच पितात, पण तू येणार ना म्हणून हे सगळं आणून ठेवलं होतं. मी कधी येणार होतो? अरे अण्णा म्हणाले होते ना वेदांतला घरी घेऊन ये, तेव्हाच मग मी आणून ठेवलं. मी नसतो आलो तर? हे शक्यच नाही. माझा पूर्ण विश्वास होता की तू नक्की येशील. मला सांग, सध्या तुला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची गरज आहे? घराची ना. मग ते तुझं घर असे ना किंवा मग माझं घर असे ना, घर शेवटी घरच. आणि सध्या आहे ना माझं घर तेच तुझं घर. अण्णांच्या भाषेत सांगायचं झालं तर आकाशात उडणारं पाखरू कितीही दूर उडालं तरी संध्याकाळी त्याला घरट्याची गरज पडतेच. खरं सांगू वेदांत, इतक्या दिवसांपासून मी तुझ्यासोबत काम करते, तुझी खोटी गर्लफ्रेंड म्हणून तुझ्यासोबत राहते. ह्या सगळ्यामुळे तुझ्या सगळ्या सवयी मला तोंडपाठ झाल्या आणि हळूहळू कळायला लागलास मला तू. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी क्रिस्टल क्लिअर कळायला लागलास. म्हणजे एखादी गोष्ट तू बोलला नाहीस ना तरी सुद्धा मी तुला सांगू शकते की तुला काय म्हणायचं होतं. मी नाही बोललो तरी कळतं तुला? हो. नाही, नाही कळत तुला? काय म्हणजे काय नाही कळलं? काहीच कळत नाहीये तुला. म्हणजे काही नाही, सोड.
ए बरं सांग ना वेदांत, तू काय घेणार आहेस? ही कॉफी चालेल. आलेच. सगळं कळतं म्हणतेस, पण जे कळायला हवंय ते कधी कळणार तुला?